मला पाडव्याला एक मस्त गिफ्ट भेटलं। तर त्याआधी मस्त मी सकाळी रेडी झाले आणि आज भाऊबीज होती आणि कानाची पण ही पहिलीच भाऊबीज होती। तर माझ्या भावाची मुलगी त्याला ओवाळण्यासाठी आली होती, त्यामुळे मी कानाला मस्त रेडी करून दिलं होतं। नवीन ड्रेस घातला होता, काना खूपच क्यूट दिसत होता आणि बाबांच्या मांडीवर इतका मस्त बसला होता की बस। शिवने मस्त कानाचं औक्षण केलं, त्याच्यासाठी गिफ्ट आणलं होतं। नंतर मग मी कानाला लगेच झोपी लावून दिलं, कारण मला पण भाऊबीज सेलिब्रेट करायची होती। मग मी पण माऊलीला औक्षण करून घेतलं। नंतर माझा दुसरा भाऊ आला होता, त्याचं पण औक्षण केलं, नानांना औक्षण केलं आणि तोपर्यंत सुनील दादा ते पण आले होते। तर मग मी त्यांचं पण औक्षण करून घेतलं आणि हे पाडव्याला घरी आले नव्हते, त्यामुळे मग मी त्यांचं आजच औक्षण केलं। म्हणजे भाऊबीजेच्या दिवशीच आम्ही पाडवा सेलिब्रेट केला, कारण मला गिफ्ट नसतं भेटलं। व्हिडिओच्या नादामध्ये त्यांनी माझ्याकडून 2 वेळेस पाय पडून घेतलं आणि त्यांनी मला गेस करायला लावलं की काय गिफ्ट देणार आहे म्हणून। तर मी तर गेस नाही केलं, पण त्यांनी एक सुंदर गोष्ट आणली होती माझ्यासाठी। मला वाटलं पैसे देतील आणि मोकळे होतील, पण त्यांनी माझ्यासाठी ब्रेसलेट आणलं होतं, खूप सुंदर होतं। मला तर ते खूप आवडलं होतं। तोपर्यंत काना उठला, त्यांचं ऑफिसचं काम पण चालू होतं आणि असा होता माझा आजचा दिवस। बाय।